गाईज, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझे बॅडमिंटन कलेक्शन प्लस हे पण बॅडमिंटनचे आहे, पण हे मी नवीन शटलकॉक्स विकत घेतले ते वाले आहेत, तर ते आपण नंतर बघूया. पहिले आपण बघूया माझ्याकडे पहिले कुठले, म्हणजे हे जुनेवाले शटल्स आहेत माझे, हे आपण नंतर बघूया. हे टाईट आहे, पहिलं तर निघालाच. तर हा आहे यॉनेक्सचा फेदर कॉक. बघू पण येतं यॉनेक्स आहे, पण मला खेळून खेळण्याची खूप हालत खराब झाली आहे. साईड नेक्स्ट म्हणजे याला जे साधावाला असतो ना, साधा फेदरचा कॉक, पण हा पण एकदम साधावाला नाही, हा पण चांगल्यातला आहे, पण यॉनेक्सचा नाही आहे. म्हणजे आय थिंक दुसऱ्या कुठल्या कंपनीचा आहे, नो कंपनी नेम. नेक्स्ट हा एक नायलॉनचा शटल आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट हा आहे यॉनेक्सचा मावेस 350. याच्यामध्ये पण बाकीचे खेळून संपले. हा एक लास्ट उरला आहे यॉनेक्स, आणि पण याची हाल पण खूप खराब झाली आहे. आणि नेक्स्ट हा कॉक नाही आहे, पण दुसरं पण काही नाही आहे. याच्यावर आपण खेळू शकतो, कधीच नाही खेळू शकत. पण हा आहे माझं किचन, म्हणजे हा आणि हा वाला जो अनेकशा कॉक आहे, हे दोघं मी एकत्र घेतलेले. पण मी पहिले ह्याच्याने खेळलो, काही याच्याने खेळलो. याची हालत खूपच खराब झाली, तुम्ही बघू शकता. एकदम फेदरची हालत एकदम खराब झाली आहे. पण याची हालत तेवढी खराब झाली नाही, म्हणून मग मी याचे जे फेदर्स होते ते सगळे कापले आणि त्याला रिंग लावली आणि त्याला बनवल्यात माझी किचन. तर किचन आपण इथे ठेवूया. याला फेकू शकतो, पण ह्याला नाही फेकू शकतो. डन. आता मग माझ्याकडे आहे ही एक बॅडमिंटन, जी आहे ॲस्ट्रॉक्स 88 प्ले. ही माझी नाही, ही बाबाची आहे, म्हणजे मीच त्याला गिफ्ट केलेली त्याच्या बड्डेमध्ये. ते तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा. ही आहे ॲस्ट्रॉक्स 88 प्ले यॉनेक्सची, ही बाबाची आहे. आणि ही झाली माझी वोल्ट्रिक इलाइट 250i. हिला मी ते आता बाबाची नवीन आहे म्हणून त्याचं ते हे असतं ना यॉनेक्स बॅडमिंटन, हे रॅपर, ते रॅपर कवर ते ठेवलं आहे. पण ही खूप जुनी आली, तर आय थिंक ही 20 का कोविडच्या नंतर लगेच घेतलेली. तर ही वाली माझी आहे, हिला पण साईडला ठेवूया आपण. नाव द मेन गाईज ब्रँड आहे एनर्जी गोल्ड आणि ॲमेझॉन दिला. लेट्स अनबॉक्सिंग. मला पॅकिंग बघायची आहे, कारण यॉनेक्सवाल्याची पॅकिंग मी बघितली आहे. बॉक्स असतो आणि एक प्लास्टिकची कवरिंग असते. मग चेक एनर्जी गोल्ड, कारण हा आहे जपानचा आणि हा आहे इंडियाचा. एनर्जी गोल्ड हा इंडियाची ब्रँड आहे. तर मला बघायची यॉनेक्स वर्सेस इंडिया, नाही सॉरी, जपान वर्सेस इंडिया पॅकिंग. शुकत गम काय भारी गम, व्हेरी स्टिकी. हो ओके, इथे बिलिंग शिपिंगचं एनर्जी गोल्ड. तर गाईस नाउ लेट्स चेक दिस. सेम पॅकेजिंग आहे, पण अकॉर्डिंग टू प्राईस व्हेरी कॉस्टली. अँड म्हणजे हे अफोर्डेबल आहे, पण हे खूप कॉस्टली आहे, व्हेरी कॉस्टली. अराउंड 1500 और 499, किंवा काही सेलमध्ये मिळालं तर 1200, बट ओनली 500. आता मी याला असं बघितलेलं की याचं चांगलं आहे म्हणजे खेळणं. नाव लेट चेक आपण स्वतः. ओ माय, ओ नॉट बॅड. चांगलं आहे. बाकी तुम्ही बघूया. 1 2 3 4 5 6 पीसेस आहेत.
पण हे छोटं आहे अच्छा इक्वल आहे नाही हे मोठं आहे एनर्जी गोल्ड मोठं आहे अच्छा मी कॅप पण लावली तर मी सहज खूप कमीचा डिफरन्स आहे पण हे वाला मोठं आहे एनर्जी गोल्ड मोठं आहे पण सेमच साईज पण मी बघून घेतो मावेस 350 हा एनर्जी गोल्ड सेम आहे पण हा थोडा मोठा आहे वाटतं याचे फीचर्स बघूया आपण प्रीमियम नॅचरल कॉर्क सुपर स्ट्रॉंग नायलॉन स्कर्ट अरे फीचर्समध्ये काय लिहिलं आहे स्टेबल फाईट स्ट्रॅटर्जी हे तर ठीक आहे नियर फेदर शटल परफॉर्मन्स अच्छा म्हणजे याचं शटलच्या फेदर शटलच्या बरोबरीचं आहे म्हणजे हे दोघं सेम आहेत नियर बोलले ते एकदम एक्झॅक्ट नाही बोललेत हे पण इन वेट विन्स हे थोडं वेटेड आहे लेट्स सी खूप जंप होत आहे कुठे पोचले ते नेक्स्ट एनर्जी गोल्ड कंपॅरिझन राउंड 1 point goes to energy gold second point of price goes to energy gold and weight point goes to Yonex 2-1 नाही 1 all 2 point का price weight bounce test I didn't see ठीक आहे इथे आणि Yonex Yonex एनर्जी गोल्डवर आला 2-1 नाव आता आपण बघूया नेक्स्ट आता काय बघूया अजून कंपॅरिझन बाउन्स टेस्ट हे काय करतं खरंच नाही माहीत मला नो बाउन्स लिटिल बाउन्स 2 all हां डब्याची क्वालिटी एनर्जी गोल्ड 3-2 पॅकेजिंग बोथ 4-3 मग अजून काय करता येईल दान पर गाईज आता माझे शटल्स तर झालेले आहेत इथे 1 2 3 4 5 सहा कुठे गेला 3 2 एक शट तो पहिला बाउन्स केला ना तो एकदम वरती गेला कुठे गेला हेरिटेज 6 मग आता मी पॅकिंग पण करायची आहे मला परत मी विचार करतो आहे की एनर्जी गोल्डवाला जो आहे जो याचे बॉक्स एकदम चांगला आहे भारी आहे तर मी याला असंच ठेवतो मी याला यूज नाही करत मी यालाच यूज करतो यांना साईडला ठेवूया ह्याच्यामध्ये आपण 1 एनर्जी गोल्ड हा Yonex जात नाही माय गॉड दिस डज नॉट गो Yonex हा अडकतो कारण बाकी जे आहेत ना हा आता दुसरा आहे आणि मी इझिली जातो वाहत गेला तो हे ना एकदम इझिली गेला एनर्जी गोल्ड नाही जात हे बघा बाहेर अडकला हा अरे हा बघा किती आत गेला एवढा आत गेला आता मी सेम फोर्स हां ही माझी चुकी असू शकते जातच नाही येतो आत हे बघा ओ माय गॉड तर गाइस दॅट्स अप फॉर टुडे बाय